श्री जगदंबा प्रसन्न, श्री भवानी मातापूर महात्म्य अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी पूर्णपरेशा, शरण मी तुझ लागे. देवगणांचा तू राणा, बुद्धी स्फूर्ती द्यावी माझी या मना. सहाय्य महात्म्य पूर्ण करण्या व्हावे मंगलमूर्ती. वृद्धी सिद्धी तुझ्या दारी, 64 कला तुझ्या करी. धावून यावे अवसरी, महात्म्य वर्णन्या अंबेचे. महात्म्य तुझे करीते कथन, मनी प्रार्थुनी तुझे चरण. सुरस व्हावे कथा कथन, आशीर्वचन द्यावे अंबे. आता वंदिते तुझ व्यंकटेशा, व्यंकटाचलगिरी निवासा. कृपा करावी तू श्रीनिवासा, कार्यसिद्धी करावी. माझ्या अपराधांच्या राशी, जाऊन भिडल्या गगनासी. दयावंता धावून येशी, आराधिता मनोभावे. कुबेर तुझा भांडारी, मज हिंडवू नको दारोदारी. घ्यावे मज आता पदरी, लक्ष्मीकांता व्यंकटेशा. संकटकाळी येसी धावून, भक्ता काढण्या दुःखातून. प्रचिती घेऊन अनेक जण लीन होतो तव चरणी. अशा एका भक्तासाठी धावून आलीस साह्यासाठी. जो का होता दुःखी कष्टी, निवारिले संकट. त्याचे नाव मनोहर, त्याचा भाव तुझ्यावर. सेवा करीतसे साचार, तुझी निरंतर कुलस्वामिनी. कुलस्वामिनी अंबा असूनी, पूजेत मूर्ती नव्हती सदनी. यथा सांग प्रतिमा पूजनी, करी कुलधर्मा कुलाचार. परी प्रतिमेच्या पूजेत अभिषेक ना करता येत. हीच उणीव राखून त्यात सावध करण्या पातळी. शके 1889 दर्शन दिले आईने साक्षात. भार्या मनोरमेच्या शरीरात, संचारुनी सांगितले. मी असे कुलस्वामिनी, अंतर पडला मम पूजनी. अष्टभुजेची मूर्ती करुणी, प्रतिष्ठावी सुदिनी. श्रवणोनी आईचे वचन, प्रतिष्ठापिली मूर्ती सुलोचन. तेव्हापासून सार्थ पूजन, चाले सदा रेणुकेचे. बिलोली ग्रामी चाकरीला, झाला आजार मनोरमेला. करोनी झाले उपचाराला, गंभीर झाली प्रकृती. म्हणे डॉक्टर उंबरीकर, आजार झाला तीव्रतर. नंदीग्रामी न्यावेत सत्वर, तरीच हमी प्राणाची. परिसोनी डॉक्टर वचन, कुलस्वामिनीला करोनी नमन. नंदीग्रामी सत्वर आणून रुग्णालयात ठेविले. तपासिले डॉक्टर सत्वर, केला उपचार निरंतर. नच पडे व्याधीत अंतर, सर्व चिंतित जाहले. असे भार्येची प्रकृती. परी मनोहर असे निश्चिती. दृढ श्रद्धा आईवरती, म्हणे तारील रेणुका. शकुंतला तयासी भगिनी, राहतसे तिच्या सदनी. प्रार्थितसे नित्य भवानी, भार टाकुनी तिजवर. प्रातःकाळी एके दिनी, रेखा शरीरी संचारली. म्हणे मनोहरा, आजपासून चिंता सोडी सर्वथा. सदैव आहे तुझ्या पाठीसी, का चिंता करीसी मानसी. पाहुनी तुझ्या भक्तिभावासी, दर्शन देण्या पातले. नित्य ऐसे दर्शन देवोनी, धैर्य देई आई भवानी. प्रयत्नांची शर्थ करोनी, डॉक्टर करीती उपचार. असो एकदा दर्शन देवोनी, जाते ऐसे वदली भवानी. तव मनोहर करी विनवणी, भेटोनी जावे मम भार्या. मनोहर चिंताग्रस्त झाला, ध्यानस्थ होऊनी बैसला. पुरती चमत्कार घडला, ते परिसावे श्रोते हो. डोळे बंद होते तरी, प्रचंड तेज दिसे समोरी. सिंहारूढ मूर्ती साजेरी, दिसली त्यास ध्यानात. अष्टहाती आयुधे 7, एका हाती कलशामृत. मुखमंडल प्रफुल्लित, वदनी मधुर वाणीने. मनोहरा भक्तवत्सला, आले दाऊन उद्धाराला. करू नको काळजीला, होईल संकट निवारण. पुढे ऐसे दिनी नयनी, अष्टभुजा सिंहारूढ भवानी. रुग्णालयात प्रयोशनी, पातली मनोरमे समेप. रक्तसलाईंच्या बाटल्या होत्या मनोरमेला लावल्या. आईने क्षणात फोडल्या, खडक प्रवाही तेधवा. सुवर्ण कलशातील अमृत, पाजिले मनोरमे प्रत. आणि श्री धरोनी हात, अंतर्धान पावली. यानंतर दुसरे दिनी रक्त देता तिज लागुनी. तीव्र प्रतिक्रिया होऊनी, शुद्ध हरपली तियेची. डॉक्टर म्हणे होईल घात, प्राणवायू द्या त्वरित. करुणी मृत्यूशी 2 हात, प्राण तियेचे परतले. अंतर पडला प्रकृतीत, अवघ्या 15 दिवसात. आईने पाजिता अमृत, काळ काय करू शके. वरील कालावधीत रेखा शकुंतलेस ज्वर येत. उपचारास्तव रुग्णालयात ठेवणे भाग पडले की. तव विचारता शारदेला, सांगितले सप्तशतीच्या पाठाला. या पाठाच्या समाप्तीला सदनी परतल्या तिघीही. असो समाप्तीच्या दिनी, शरीरी एकाच्या संचारुनी. आनंदे नैवेद्य स्वीकारुनी, तृप्त झाली अंबिका. नित्यनेमे सेवा चाले, व्याधीत अंतर पडले. स्वग्रही जावे वाटले, तये वेळी मनोरमेस. परी 2 मास राहुनी, मग परतावे स्वसदनी. ऐसी अंबेची आज्ञा म्हणून हुरहुर वाटे तियेला. जाणूनी इच्छा प्रगट उत्कट, पाहसी आज्ञेची वाट. जा परी सांगते स्पष्ट, सेवा करी निरंतर. पुढे पाहून शुभ दिवस, घेऊन आईच्या आज्ञेस. परतले बिलोलीस, स्वग्रही आपुल्या. काही दिवस झाल्यावरी, अस्वस्थ वाटे प्रकृती परी. धीर देती जाहली सारी, मनोरमा बाईला. अन्न तिजसी पचत नव्हते, वांती होऊनी बाहेर पडेते. गुण नच आले उपचाराते, अस्वस्थता वाढली. करिता पाठ स्तोत्रांचे,
शरीरी येऊनी मनोरमेचे, पिशाच्य ऐसे बोले वाचे, सोडावे हे घर सत्वर. तये वेळी म्हणे मनोहर, पिशाच्य बाधेचे हे घर, सोडून या द्यावे सत्वर, नंदीग्रामी आई चरणी. नंदीग्रामी आल्यावरी पिशाच्याचा त्रास होई, तिथे पूर्वी रेखालाही बाधा झाली होती पहा. एके दिनी सायंकाळी रेखाची वैसली दात खिळी, बिलोलीच्या पिशाच्य छळी येऊनी नंदीग्रामी. तये वेळी आली धावून, भक्तांचे रक्षण जाणवनी, पिशाच्यद्वयांना पाहुनी शोभली ती अंबिका. खडक देऊनी तीव्र धार, त्यांचा केला संहार, अंगणात पडले कलेवर, नाश झाला तयाचा. पिशाच्याने कलेवर, साध्या डोळ्यानं दिसणार, परितयाचे रुधिर, दिसले हातावरी रेखाच्या. असेल जखम हातावरी, म्हणून रक्त आले बाहेरी, उसोनी पाहता रक्त सत्वरी, जखमेचा लवलेश नसे. या अध्यायाचे महिमान, श्रद्धाभावे करिता पठण, व्याधाबाधीतून रक्षण, स्वयं करे रेणुका. स्वानुभवाने केले वर्णन, अंबेचे झाले म्हणून सहाय्य, मुक्तता झाली बाधेतून या संकट समयासी. संकटे ती वरचेवरी, परीक्षा पाहण्या भक्तावरी, दृढ श्रद्धा ठेविता देवावरी, सहाय्य होईल निश्चित. नांदेडला बदली झाल्यावरी, राहे कुटुंब असावे अशोकनगरी, काही दिवसात झाली चोरी, तोटा मनोहरास झाला असे. तरी श्रद्धा त्याची अंबेवरी, तैसीच भक्ती बालाजीवरी, पूजापाठ निरंतर करी, तमा नसे आपदांची. नवरात्री प्रतिपदेला, आरंभी ती घटस्थापनेला, षोडशोपचारी करून पूजेला, मंगल आरती केली असे. तये वेळी संचार भार्येला, म्हणे बालाजी तुष्टलो भक्तीला, पातलो दर्शन देण्याला, चिंता या उपर करू नये. संकटे आली तुझ्यावरी, ती असती परीक्षेपरी, अर्थलाभ होईल सत्वरी, दुप्पट होईल भरपाई. आज्ञा आईची परसोनी, आले माहुरी जाऊनी, भोगी पूजा ओटी भरोनी, दर्शन घेतले अंबेचे. काही दिवसात आली प्रचिती, पालटले दिवस मिळाली बढती, नांदेडला झाली नियुक्ती, दरबारी दर्शन मिळत असे. तेव्हापासून जगदीश्वराला येत असे मनोरमा शरीरी, मंगळवारी विशेषतः शुक्रवारी देवी मार्गदर्शन करीत असे. दासी शुभदा विरचित श्री भवानी मातापूर महात्म्य त्रयोदशोध्याय गोड हा. श्री जगदंबार्पणमस्तु. त्रयोदशोध्याय समाप्तः.